नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RTEची जी रेग्युलर सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे तर त्यासाठी आपल्याला व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतात. तर त्यासाठीची शेवटची दिनांक काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर ते कसं जाणून घ्यायचं, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chromeमध्ये RTE एवढं टाकून सर्च करायचं आहे. जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे दिसणार नाही आहे. तुमच्याकडे असं दिसेल फोनमध्ये ओपन केल्यानंतर. तुम्हाला वरती जे 3 डॉट दिसत आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आता जसं PC मध्ये ओपन होते त्याप्रकारे आपल्या फोनमध्ये ही साईट ओपन झालेली दिसेल. इथे तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलचा एक ऑप्शन दिसेल. ॲडमिन स्कूल लॉगिनच्या खाली पाहू शकता. यावरती इथे एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. अकॅडमिक इयर इथे 2024-25 हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे. ॲप्लिकेशन राऊंड या ठिकाणी आपल्याला फर्स्ट हे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी आपल्याला रेग्युलर सिलेक्शन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण यावरती क्लिक करू त्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळेल सिलेक्शन डेट. तर सिलेक्शनची जी काही डेट आहे, जी लॉटरी काढण्यात आलेली आहे त्याची तारीख तुम्हाला इथे बघायला मिळेल. 20/7/2024 रोजी ही सिलेक्शन झालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं रेग्युलर सिलेक्शनची लिस्ट इथे 20 तारखेला लावण्यात आलेली आहे. आणि ॲडमिशनची जी डेट आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ॲडमिशन करून घेण्याची जी डेट आहे 23/7/2024 पासून 31/7/2024 पर्यंत ही देण्यात आलेली आहे. तर शेवटची तारीख मित्रांनो 31 म्हणजेच उद्याचा एक दिवस तुमच्याकडे आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे. अन्यथा तुम्हाला जो नंबर लागलेला आहे तो दिलेल्या टायमामध्ये तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरकडे न गेल्यामुळे तुमचा प्रवेश रद्द करण्यात येईल व जे काही वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी आहेत त्यांना तो प्रवेश दिला जाईल. धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि इन्फॉर्मेशनसाठी आपल्या CSC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.